पालघर जिल्ह्यातील मुरबे आणि साटपटी समुद्र किनाऱ्यावर हजारो लहान मृत मासे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। समुद्र किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणावर मृत माशांचा खच पडल्याने स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेमुळे समुद्रातील जैवविविधता आणि मत्स्य व्यवसायावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांच्या मते परिसरातील काही औद्योगिक कारखान्यांकडून रासायनिक पदार्थ मिसळलेले सांडपाणी समुद्रात सोडले जात असल्याने समुद्रातील पाणी प्रदूषित होत आहे। या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। विशेष म्हणजे अशी घटना यापूर्वीही अनेकदा घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून दरवर्षी समुद्री जीवसृष्टीला याचा फटका बसत आहे। मच्छीमारांनी सांगितले की समुद्रातील मासेमारी हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय आहे। मात्र सततच्या प्रदूषणामुळे मासळीचे प्रमाण घटत असून व्यवसाय संकटात सापडला आहे। मृत मासे किनाऱ्यावर वाहून आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। या गंभीर प्रकरणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे। प्रदूषणाच्या स्रोतांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच समुद्रातील पाण्याची तातडीने तपासणी करावी अशी मागणी मच्छीमार आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे। समुद्र हा केवळ मच्छीमारांचा उदरनिर्वाह नाही तर पर्यावरणाचा अमूल्य वारसा आहे। औद्योगिक प्रदूषणावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास समुद्री जीवसृष्टीसह हजारो कुटुंबांचे भविष्य धोक्यात येऊ शकते। प्रशासनाने तात्काळ कारवाई करून समुद्राचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।